हाय एवरीवन अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अँड हॅप्पी गुढीपाडवा गाईज. तर आज गुढीपाडवा आहे म्हणून मी सकाळी सकाळी एवढं रेडी झालेली आहे पूर्ण. आणि आता आम्ही पूजा करणार आहे, गुढी उभारणार आहे आम्ही. लास्ट टाईम नव्हती उभारली, या टाईम आम्ही गुढी उभारणार. तर आय थॉट की चला व्लॉग काढूया छोटासा एक. तर आता सगळ्यात आधी तर मी सकाळी तयारी वगैरे केलेली आहे पूर्ण. अँड आता मी रांगोळी काढणार आहे. तर चलो लेट्स गो. हॅप्पी गुढीपाडवा मम्मी. अरे हॅपी गुढीपाडवा. हॅपी मी रेडी गुढी. झालेली आहे. मग तेच मम्मी थोड्या वेळाने रेडी होणार आहे. तोपर्यंत आता करण फुलं आणायला गेलेला आहे गाईज. मग मी रांगोळी पाडणार आहे. आणि आज तो सॅड की आज विवेक घरी नाही आहे, विवेक ऑफिसला गेलेला आहे. नाहीतर आम्ही सोबतच गुढी उभारली असते, पण विवेकला ऑफिसला जावं लागलं म्हणून मग विवेक आता नाही आहे घरी. आणि आज आपला मेन्यू काय मम्मी? आपल्याला हे बड्डे करू. मेनू आज आमचा मेन्यू आहे गाईज एकदम खतरनाक. आम्ही अजून चालू तर नाही केलेलं आहे, बट आज खूप खतरनाक मेन्यू बनवणार आहे आम्ही गुढीपाडव्याचा. आणि सगळे गोड 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 गोडच बनवू. आम्ही डिफरंट, त्याच्याबरोबर आम्ही काहीतरी डिफरंट बनवणार, तुम्हाला दाखवेल. मी पूजा केली आधी, आम्ही ठरवले की पूजा करून घेऊया, गुढी उभारून घेऊया सकाळी सकाळी आणि मग स्वयंपाकाला स्टार्ट करूया. येस. आणि आज खूप मोठा टास्क आहे गाईज. आज मी पूर्ण दिवस साडी घालणार आहे. आज मी कामं पण साडीवरतीच करणार आहे, जे की खूप मुश्किल आहे माझ्यासाठी, पण लेट्स डू इट. गाईज आमच्या घरी सकाळी सकाळी बाबांनी देवाचे गाणे लावलेले आहेत. खूप फ्रेश वाटत एकदम. आणि आता मी थोडंसं पूजेची तयारी करते, पूजेची थाली रेडी करते. चलो तो आरती की थाली आपण रेडी करूया आता. आज मी मराठीमध्ये बोलणार, इंग्लिश पण नाही, हिंदी पण नाही. तर आज आपण आरतीची पूजेची थाली तयार करतोय आता. लेट्स गो गाईज. हे आहेत सुट्टे बताशे और साखर. मम्मी हे व्हाईट याला काय बोलता? हे व्हाईट याला काय बोलता? साखरेचं काय बोलता याला? काय बोलता याला? बताशांचा. तर गाईज हे माझ्याकडे सुट्टे बताशे आहेत. आता ह्याचा मी हार बनवणार आहे, तुम्हाला दाखवते. कारण की हार आपल्याला मिळालेला नाही. हार आम्हाला नाही भेटलेला आहे, तर आय थॉट की आपण घरी हार बनवूया त्याचा. हा हा नाही हा हा आलं. यालाच परत फिरव, हे परत त्यालाच गोल कर. एक दोन दोन आणि घुसव आणि खेच. हा द्या ना. मग इकडं हाय नाही, तुम्ही घातली असते मराठी. ऑक्साईडची दिली त्याच्यात मॅच. बघ जरा, ही देऊ, ही देऊ. ही मराठी आहे. ही पण आहे, ती पण ऑक्साईडचीच आहे. अच्छा हा, मग राहू द्या, हीच राहू ही द्या. जाऊ देऊ. हा हा. आता एक वाटीमध्ये कुंकू घेतलेला आहे मी. ह्याच्यावरती आता मी स्वस्तिक काढणार आहे, बिकॉज गुढीला सजवायला आपल्याला हे लागणार. सो मम्मी आपण असं उलटा लोटा ठेवता तर ते हिशोबानं स्वस्तिक काढू ना. थोडंसं विचारावं लागतं गाईज, कारण फर्स्ट टाइम मी करते हे सगळं. सो पूछ पूछ के आय एम डूइंग. ऑलमोस्ट आता ताट रेडी झालेलं आहे गाईज. हे लिंबाचा पाला, केळाची पानं आणि हार पण रेडी आहे. ही पण ऑलमोस्ट थाली रेडी आहे. फक्त आता त्याच्यामध्ये चंदन वगैरे ते आणायचं बाकी आहे. आणि मग आपण आता उभारूया गुढी गाईज. चलो गाईज, हेअर इज माय सासू मॉम. थोडंसं लेट रेडी झालेली आहे, बट आम्ही दोघी आता प्रॉपर रेडी झालेलो आहे. आणि ऑलरेडी पूजाचं सामान सब ऑलरेडी रेडी हो चुका है. केलं तू सर्व हां, रेडी? हे काढलं स्वस्त ह्याच्यावरती. असं आपण ठेवू ना. आंब्याची पानं, हे काय हे येतं, लिंबाचं पानं आहे ते आणले सर्व. सगळं आहे काय? वगैरे पण आहे. चंदन, चंदन फक्त कुठे मी तेच विचारतो. चंदन मला नाही माहिती हे आहे. हार हे बनवलं हे तू? बनवलं पण हे निघायच करत आहे मग हाताने. सगळे निघाले परत स्टील. आम्ही इथे गुढी उभारणार आहे गाईज. तर आता गोपीच्या चंदन गुढी आहे. हे की करा हा लॅपटॉप धर पकड. उभारताना मी समोरून पकडते. पकडचं हां.
सचिन बोल चंदन आणि कुंकू. चंदनची टिपकी लावतील, नंतर मग कुंकूचे लाव. 3 कसे म्हणजे असे? असं 1 2 3 हां लाव बेटा. हां कुंकू एक खाली कुंकूमध्ये भिजा ना. आहे ना, हे कॉटनच्या धाग्यानंच बांधलं जातं. आता हे लिंबाचा पाला आणि आपली आंब्याच्या नाही वरतीच आहे आपल्या इथं, तेवढीच आहे इथे वरती. म्हणजे आपली लाकडी आपली गुढी तयार झालेली आहे गाईज. कुठे दिसत नाही इथून आमची गुढी तयार झालेली आहे गाईज. जवळून दा. लेट्स गो एव्हरीवन. आता व्हिडिओज फोटोज सगळं गुढी उभारून वगैरे सगळं आमचं झालेलं आहे आणि आता मेन कामाला लागायचं आहे. तर आजचा आमचा मेन्यू आहे गाईज. हो या. तर आजचा आमचा मेन्यू आहे काय आहे? दाल बाटी आणि श्रीखंड पुरी आणि वांग्या बटाट्याची भाजी. सो एवढं आम्हाला बनवायचं आहे. तर चलो लेट्स गो. आधी नाश्ता करू आणि मग कामाला लागू. तर ऑलरेडी आता खूप घाई झालेली आहे आम्हाला स्वयंपाक बनवायची आणि आई बाबा पण आज जेवायला येणार आहे. तर फटाफट जेवण बनवायचं आहे मित्रांनो. तर आता पूजा होसपर्यंत आम्ही डाळ शिजायला टाकलेली होती. सो आधी मी डाळला फोडणी देते. फंबलिंग टू मच बट ठीक आहे. डाळला फोडणी देते अँड मम्मी आल्यावरती बाट्यांचं पीठ मळणार. तू डाळ फोडणी तो कट करते. दादा ये बेटा. यश करण नाश्ता हाताने घे आज. करण सॉरी आज तुला ओरड पण हाताने घेऊन घे. हा आज तुला ओरड. गाईज करणचा आज बर्थडे आहे. बर्थडे बॉय पण आम्ही खूप घाईमध्ये म्हणून त्याला थोडंसं ओरडायला लागलं. काय वाटतं जेवण काय? मी तुझी कढई तिथं घेऊन येते साईडला कुकर. थांबा. काय बॉडी अशी नजर लागत. हा नजर लागून आणि नंतर टाकलं. आवडला रे भाऊ पण आणि तुझं गुढी पाडण्याचं काहीच तुम्हाला वाटत असेल मी काय करते. बट ही आमची चिमणी आहे अशी हाताने होते ती. एक दाल अभी आता म्हणजे झाली दाल बनवून. गाईज हेर इज माय सासू मॉम बाटे बनवते. अजवाईन जिरा मीठ. पण याचं प्रिपरेशन 1 दिवस अगोदर करावं लागतं. पण आम्ही नाही केलं आहे म्हणून आम्ही झटपटवाला बाटी बनवतो याच्यासाठी हा रवा. बट स्टील इट्स गोना टेस्ट गुड गाईज. गुड नाही एकदम बेस्ट. मम्मीचे बाटे एकदम बेस्ट असतात. दही ॲड. विवेकची प्रत्येक गोष्टीमध्ये आठवण येते मला गाईज. विवेकला बाटे खूप आवडतात पण खाण्यासाठी तो घरी नाही आहे. वो गया है जॉब पे. बट संध्याकाळी खाणार तो बाटे. हा त्याला गाईज कापून टाकण्यापेक्षा आहे ना या मशीनमध्ये जर वाटून टोमॅटो टाकले ना तर ते पूर्ण दालमध्ये मस्त मिक्स होतात आणि टेस्ट पण खूप चांगली येते. पातळ असा त्याचा चुरा होतो तो दालमध्ये टाकला तर तो पूर्ण दालमध्ये पण मिक्स होतो आणि
दिसायला पण चांगली दिसते, मेन टेस्ट पण चांगली येते. अजून टाकू काय थोडा एक? काय बघू? हा? मग घेऊन ये ना करण. तुम्ही नोट करा, आमची नेहा साडीवर स्वयंपाक करत आहे. Yes. मला बघायचंय की किती वेळ ती राहू देते पूर्ण स्वयंपाक बनेपर्यंत. कॅरमध्ये मम्मी आज मी स्वयंपाक बनवसपर्यंत राहू देते. विचार करते विवेक येऊसपर्यंत राहू देते, पण तेवढा वेळ माझ्याकडनं नाही होणार गाईस. तेवढा वेळ काय माहिती होईल की नाही माझ्याकडून, बट लेट सी. थोड़ी ऐसे या वैसे कट जाएगी, आपका क्या होगा जन्म. गर्मी गाईज, गर्मी इज हिटिंग मी अभी. गर्मी म्हणून मी हाफ ब्लाऊज घातलेलं आहे, फुल नाही. फुल जर घातलं असतं तर मग काहीच नाही, एक पण काम नसतं झालं. मला गरमीचा खूप प्रॉब्लेम आहे, खूप एकदम डेंजर. माझ्याकडून 1% पण गरमी सहन नाही होत गाईज. चालू आहे खाडफूड खाडफूड. फक्त नारळाला वर्षाने काम नाही, खळखळचं रिअली काम. भरपूर भांडे, भरपूर खूप भांडे जमलेले आहेत एकदम. एवढे सगळे वांगे बटाटे आम्ही कापले आहेत. आम्ही बाटी आप्यांच्या भांड्यामध्ये बनवतो. होतं भांडं विकलं. कोणतं? आप्यांचं बाटी भांडं होतं. हां काय माहिती. बट मम्मीकडे पण आम्ही ह्याच्यामध्येच बनवतो बाटे. आम्ही डिफरंट टाईप्स ऑफ बाटी बनवतो गाईस. ते तळलेले आणि कापून वाफून ते नाही बनवत आम्ही. तर ते पिठ्ठा आहे ना त्याचे गोल गोल असे हे करणार, हां, आणि त्याचे ठेवणार आणि मस्त भुजणार आणि एवढ्या मोठ्या टोपामध्ये घी टाकून घीमध्ये त्यांना थोडंसं सोक होऊ देणार. खतरनाक लागतात ते बाटे, एकदम टेस्टी. जर लग्न वगैरे कसला काय ऑर्डर असेल गाईज तर तुम्ही आम्हाला बोलवू शकतात. आम्ही भरपूर लोकांचं जेवण रांधू शकतो मित्रांनो. आम्ही तर दोघांनी एकदा पावभाजी बनवली होती. किती लोकांची बनवलेली आपण पावभाजी मम्मी? महाराजच्या बर्थडेला दोघांनी मिळून. गेले गणपतीला बनवलेली. हां, तर मी नाही होती ना, मग तू असतानाच बनवलेली भाजी. हां काय, तेच आम्ही बंच ऑफ लोकांचं भाजी जेवण रांधू शकतो. सो ऑर्डर असेल तर आम्हाला बोला मित्रांनो. हां, तरी आम्ही बनवू शकतो. सो ऑर्डर असेल तर आम्हाला. जस्ट किडिंग गाईज, सिरियसली नका घेऊ. जस्ट किडिंग. बाबा आले बाई गाईज, बाबा आले. बाबा आपले बाबा आले. अरे आई साडी नाही घातली. रोज आम्ही एकदम रोज नाईट कपडावरती असता आणि आई रोज साडी घालते, पण आज आईने साडीच नाही घातली. गाईज, दिस थिंग नीड टू बी कॅप्चर्ड. काय म्हणते की देवाला नैवेद्य दाखवायचं, देवाला अळणी नैवेद्य दाखवायचं आहे. शबरीनं बोरं चाकून खाऊ घातले की आपल्या रामाला एक पण आंबट बोर गेला नाही पाहिजे. मग आम्ही पण आमच्या देवाला जरा पण अळणी नाही गेलो म्हणून थोडंसं आम्ही चाकून. हा मजा लॉट्स आहे. इफ यू वॉन्ट टू फॉलो देन फॉलो इट गाईज, नाही तो हम पे छोड़ दो. गाईज, अशी आम्ही बाटी आता एवढ्या घीमध्ये आम्ही सगळे टाकणार आहे आणि एवढी बाटी आता आमची बनत आहेत. काढू का हे? चटका लागला. हे असं आम्ही बनवतो, त्यांना पलटी करत असतो. अजून ते नाही झालेलं आहे. झाले थोडी पलटी कर. असे भुजून मग आम्ही घीमध्ये त्यांना सोक व्हायला टाकतो, मग खूप टेस्टी लागतात. मम्मी जिंकलेली पण आहे ना एक प्रतियोगितामध्ये, दाल बाटीच बनवण्यामध्ये जिंकलेली आहे. चलो ऑलमोस्ट सगळं रेडी झालेलं आहे गाईज.
आता जेव या थोड्या खायला. वेळाने या खायला. टुडे इज टास्क कम्प्लीट. साडीवरती मी सगळं जेवण सगळं काम केलेलं आहे आज. सो येस. भाजी भाजी एकदम मस्त. थांबा तुम्हाला दाखव. भाजी मी बनवली आहे मित्रांनो. ही भाजी, राईस, 2 टोप आणि दाल 2 टोप डाळ. एक आणि स्मॉल छोटासा टोप. आणि ही आमची बाटे गाईज. बनत बरंच येतं ते. त्यांना आधी आम्ही जेवण देऊ, मग आम्ही जेवण खाऊ. अरे आता मी साडी काढणार. आता बस झालं, बहुत हो गया. अभी साडी निकालनी पडेगी. गाइज दिस इज हाऊ आवर प्लेट लुक्स लाईक. अभी हे लोक खाणार आहे आता. हे टेस्ट करून सांगा गाईज की कसं आहे बनलेलं. फटाफट खा. वाव, श्रीखंड मला पण पाहिजे. थोडासा टेस्ट. कपडा चेंज गाइज. आणि अभी मम्मीने पण चेंज केला. टास्क कंप्लीट. कपडा चेंज. चलो लेट्स गो. अभी खाना खाते हैं. फायनली आम्ही जेवायला बसलेलो आहे गाईज. वाव, मस्त लाल आणि ग्रेव्ही टाईप्स भाजी आहे. थँक्यू.